आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी SFN न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. रस्ता 8-10 दिवसात डांबरीकरणाचा, मग घाईघाईत मुरमीकरण कशासाठी? सांगोला नगर परिषदेवर नागरिकांचा सवाल. सांगोला नगर परिषदेकडून शहरातील विविध भागांमध्ये मुरुम टाकण्याचं काम सुरू असून विशेषतः प्रभाग क्रमांक 4 मध्ये खड्डे व्यवस्थित न बुजवता अक्षरशः मुरमीकरण करण्यात आल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. जय भवानी चौक ते तेली गल्ली हा रस्ता डांबरीकरणासाठी मंजूर असून अवघ्या 8 ते 10 दिवसात प्रत्यक्ष काम सुरू होणार असल्याची माहिती असतानाही या मार्गावर मुरुम टाकण्याची गरज होती असा प्रश्न नागरिक उपस्थित करतात. नगरपालिकेच्या अभियंत्यांना संबंधित रस्त्याचे डांबरीकरण लवकरच होणार असल्याची माहिती असताना देखील तात्पुरत्या स्वरूपाचं मुरमीकरण करण्यात आल्यानं नगरपालिका निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. विकास कामांसाठी येणारा निधी नियोजनपूर्वक खर्च होणं अपेक्षित असताना अशा प्रकारच्या कामांमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. 8-10 दिवसात नवीन डांबरी रस्ता होणार असेल तर त्यापूर्वी मुरुम टाकून खर्च करण्यामागचं कारण काय, असा सवाल नागरिक विचारत आहेत. या कामाला कोणाची मंजुरी होती याची चौकशी करून संबंधित अभियंत्यांकडून खुलासा मागवावा अशी मागणी देखील पुढे येते. तसेच त्या प्रकरणाची दखल घेऊन मुख्याधिकाऱ्यांनी संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. दरम्यान नगर परिषदेतील अभियंता हा सभापतींच्या सूचनेनुसारच काम करत असल्याची चर्चा शहरात रंगली. सभापती सांगतील तेच अभियंता करतात का, असा प्रश्न देखील काही नागरिक उपस्थित करत आहेत. मात्र या दाव्यांना अधिकृत दुजोरा मिळाला नाही. या सर्व प्रकरणामुळे नगर परिषदेच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून विकास कामांमध्ये पारदर्शकता राखावी, निधीचा योग्य वापर करावा आणि अनावश्यक खर्च टाळावा अशी मागणी जोर धरत आहे. आता मुख्याधिकारी या प्रकरणाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करणार का, याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे.